धन, आरोग्य आणि आयुष्याची खरी शक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी उलगडते. धनत्रयोदशीचा दिवस हा फक्त खरेदीचा सण नाही, हा दिवस आहे आरोग्य, समृद्धी आणि प्रकाशाचं पूजन करण्याचा. घर स्वच्छ केलं जातं, दिव्यांचा प्रकाश पसरतो आणि मनात एकच भावना जागते, आज धनत्रयोदशी आहे. प्राचीन काळी एका राजाला एकच चिंता होती, त्याच्या पुत्राचं आयुष्य फक्त 16 वर्षांचं असेल अशी भविष्यवाणी झाली होती. राजाने देवदेवतांची पूजा केली, मंत्र जपले, पण नियतीचा निर्णय कोण बदलणार? मात्र त्या राजपुत्राने धनत्रयोदशीच्या दिवशी दीप लावले आणि भगवान धन्वंतरींचं पूजन केलं. त्या दिव्यांच्या प्रकाशात यमदूतही जवळ येऊ शकले नाहीत. यमराज म्हणाले, जो धनत्रयोदशीच्या दिवशी दीप लावतो, धन्वंतरींची पूजा करतो, त्याला अकाली मृत्यूचा भय राहत नाही. तेव्हापासूनच सुरू झाली ही परंपरा, धनत्रयोदशीला दीप लावण्याची, पूजन करण्याची आणि आरोग्याची प्रार्थना करण्याची. या दिवशी घर स्वच्छ करा, देवघरात तेलाचा दिवा लावा, फुलं, नैवेद्य आणि आरतीने भगवान धन्वंतरींचं पूजन करा. धन्वंतरे नमः हा मंत्र मनोभावे जपा. हा मंत्र आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धी देतो. कथेतून आपण शिकतो, धर्म, श्रद्धा आणि सत्कर्म यांच्या साथीनं केलं तर पूजन कधी वाया जात नाही. देव तुमचं रक्षण करतात, जसं त्या राजपुत्राचं केलं. आजच्या काळातही धनत्रयोदशी म्हणजे आरोग्याचा आणि प्रकाशाचा उत्सव आहे. घरातील प्रत्येक दिवा हे फक्त प्रकाश नाही, तर ती एक प्रार्थना आहे, सुख, समृद्धी आणि शांततेची. मंत्र जपताना मन शांत ठेवा, प्रत्येक शब्द भावनेनं उच्चारा. ओम धन्वंतरये नमः हा मंत्र तुमच्या शरीरात, मनात आणि घरात सकारात्मकता भरतो. धनत्रयोदशीच्या रात्री लावलेले हे दीप आपल्या जीवनात आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्याचं दार उघडतात. म्हणूनच म्हणतात, धनत्रयोदशी फक्त खरेदीचा दिवस नाही, तो लक्ष्मी, आरोग्य आणि शांती घरात आणण्याचा दिवस आहे. आज दीप लावा, मंत्र जपा आणि प्रार्थना करा की भगवान धन्वंतरी तुमच्या जीवनात आरोग्य आणि प्रकाश भरून देतील. शुभ धनत्रयोदशी. तुमच्या जीवनात सुख, आरोग्य आणि समृद्धी नांदो.